नमस्कार, पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीची अशी झणझणीत झटपट तयार होणारी वांग्याची भाजी। ही भाजी भाकरी, चपाती, भातासोबत अप्रतिम लागते। आपल्या घरातील साहित्यापासून बनणारी आणि प्रत्येकाच्या आवडीची, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो वांगी, 1 टोमॅटो, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, घरगुती लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, तेल। गॅसवर जाडबुडाच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे। कढईमधील तेल गरम झाले की यामध्ये प्रथम मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडायला लागली की यामध्ये जिरे टाकूया। जिरे मोहरी यांचा खमंग सुवास दरवळतो आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। एक अर्धा मिनिट कांदा चांगला परतून घेऊया। याला थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घेतला की याचा नैसर्गिक गोडवा बाहेर येतो। आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटोची हलकी आंबट गोड चव मसाल्याशी एकरूप होते। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया। हळद भाजीला आकर्षक सोनेरी रंग देते। पाठोपाठ चिमूटभर हिंग टाकूया। हा छोटासा मसाला सुगंध आणि चव खूप मोठा फरक निर्माण करतो। सारे मिश्रण चांगले परतून घेऊया। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्याने भाजीला सुगंध अनेक पटीनं वाढतो। आता यावर थोडी कोथिंबीर आणि घरगुती लाल तिखट घालूया। घरगुती लाल तिखट यामध्ये सर्व मसाल्याचं एक छान केलेलं मिश्रण असतं, त्यामुळे या भाजीला एक खूप छान चव प्रदान करते। यामध्ये कापलेल्या वांग्याच्या फोडी घालूया। पुढची वांगी या नावाने प्रसिद्ध असलेली वांग्याची चविष्ट जात आहे। आता या फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्या वांग्याच्या फोडी मसाल्यातील प्रत्येक स्वाद हळूहळू शोषून घेतात, त्यामुळे प्रत्येक तुकडा आतून मसालेदार आणि रसदार होतो। आता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा छान परतून घेऊया। शेंगदाण्याच्या कूटामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक घट्टपणा, हलकी गोडसर चव आणि अप्रतिम खमंगपणा मिळतो। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। ही भाजी किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची त्यानुसार पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलं आहे। आता हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। झाकण लावून मंद आचेवर 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत। झाकण उघडून पाहूया। बघा, वांगी छान मऊ झाली आहेत आणि मसाला सुंदर घट्ट झाला आहे। आता ही भाजी थोडी हलक्या हाताने परतून घेऊया। आता वरून ताजी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडा वेळ पुन्हा हलक्या हाताने परतूया। बघा, अप्रतिम चवीची वांग्याची भाजी तयार आहे। आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ। ही भाजी चपाती, भाकरी किंवा वाफळलेल्या भातासोबत खूपच स्वादिष्ट लागते। अशा तऱ्हेनं बनवलेल्या वांग्याच्या फोडीची भाजी थोडी घट्ट, थोडी पातळ, ही सर्वांना खूप खूप आवडते। तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुष्पाच खमंग किचनला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच घरगुती रेसिपीसह। धन्यवाद।